आकाशात अर्धा चंद्र चमकत होता आणि रायगडावर शांतता पसरली होती. पण राजवाड्याच्या एका गुप्त कक्षात दिवे जळत होते. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या विश्वासू सरदारांसोबत बसले होते. त्यांच्या समोर एक माणूस उभा होता. साधा कुर्ता पायजामा, डोक्यावर फेटा, चेहऱ्यावर धूळ आणि थकवा, पण त्याच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होते. महाराज, औरंगजेबाचा सेनापती दिलेर खान पुन्हा एकदा कोंकणावर हल्ला करण्याची तयारी करत आहे, त्या माणसाने म्हटले. शिवाजी महाराजांनी मान डोलावली. बहारजी, तुम्ही तिथे किती दिवस राहिलात? 6 महिने महाराज. मी त्यांच्या छावणीत घोड्यांची देखभाल करणारा म्हणून काम केले. त्यांना काय माहीत की जो त्यांच्या घोड्यांना पाणी देतो तो प्रत्येक रात्री त्यांच्या युद्धनकाशा वाचतो. बहारजी बागल, गुप्तहेरांचा सरदार. बहारजी बागल हा शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर विभागाचा प्रमुख होता. त्याच्याकडे सैकडो गुप्तहेर काम करत होते. कोणी भिकारी, कोणी व्यापारी, कोणी साधू संन्यासी, तर कोणी मोगलांच्या छावणीतले सेवक. प्रत्येकाला आपले काम माहीत होते आणि प्रत्येक जण आपल्या जीवाची पर्वा न करता स्वराज्यासाठी काम करत होता. बहारजींनी महाराजांना सविस्तर माहिती दिली. दिलेर खान 2 आठवड्यात पुरंदरावर हल्ला करणार आहे. त्याच्याकडे 15,000 सैन्य आहे आणि तोफखाना मोठा आहे. आणि त्याच्या कमकुवत बाजू? शिवाजी महाराजांनी विचारले. त्याचा रसद मार्ग लांब आहे महाराज, आणि त्याच्या सैन्यात मराठी लोक आहेत जे जबरदस्तीने घेतले गेले आहेत. ते आपल्या बाजूने येण्यास तयार आहेत. बाईसाहेब, स्त्री गुप्तहेर. पण शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर जाळ्यात केवळ पुरुषच नव्हते, स्त्रियांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांपैकी एक होती बाईसाहेब, एक साधी दिसणारी पण अत्यंत हुशार स्त्री. बाईसाहेब आग्र्याच्या मोगल दरबारात एक नृत्यांगना म्हणून काम करत होती. तिचे खरे नाव कोणालाच माहीत नव्हते. ती कसे तिथे पोहोचली हे देखील रहस्य होते. पण तिने औरंगजेबाच्या दरबारातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवल्या होत्या. एके दिवशी तिने एक कबूतर सोडले. त्या कबुतराच्या पायाला एक लहानशी चिठ्ठी बांधली होती. ती चिठ्ठी 3 दिवसात रायगडावर पोहोचली. चिठ्ठीत लिहिले होते, मोगल सम्राट शिवाजींना कोंडाण्याचा एक मोठा कट रचत आहे. शाइस्ता खानला पुन्हा एकदा पुण्यावर हल्ला करण्यास सांगितले आहे. पुण्यात काही विश्वासघातकी सरदार शाइस्ता खानाला मदत करणार आहेत. शाइस्ता खानाचा धडा. शाइस्ता खान औरंगजेबाचा काका आणि एक भयंकर सेनापती. त्याने पुण्यात लाल महालात मुक्काम केला होता. तो समजत होता की पुणे आता त्याचे आहे. पण त्याला काय माहीत नव्हते की त्याच्या महालातच शिवाजी महाराजांचे गुप्तहेर काम करत होते. यशोजी नावाचा एक तरुण शाइस्ता खानाच्या अंगरक्षकांमध्ये होता. तो दिवसभर शाइस्ता खानाच्या आजूबाजूला असायचा आणि रात्री मोगल सैन्याच्या सर्व हालचाली बहारजींना कळवायचा. एका रात्री यशोजीने एक महत्त्वाची माहिती पाठवली. शाइस्ता खान आता पूर्णपणे निश्चिंत झाला आहे. त्याचे सैन्य थकले आहे. आता हल्ला करण्याची योग्य वेळ आहे. आणि मग झाला तो प्रसिद्ध हल्ला, ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी शाइस्ता खानावर अचानक रात्रीचा हल्ला केला. शाइस्ता खानाला खिडकीतून उड्या मारून पळावे लागले. तो आपली एक बोट गमावून पळून गेला. या यशाच्या मागे होते शिवाजी महाराजांच्या गुप्तहेरांचे अथक परिश्रम. बाजीराव देशमुख, व्यापारी गुप्तहेर. बाजीराव देशमुख एक श्रीमंत व्यापारी होता. अगदी दिसायला. तो घोडे, हत्ती आणि दागदागिने यांचा व्यापार करत होता. मोगल सरदार त्याला चांगले ओळखत होते. त्याच्याकडून ते घोडे विकत घेत आणि त्याच्याशी सौजन्याने वागत. पण बाजीराव देशमुख होता कोण? शिवाजी महाराजांचा एक विश्वासू गुप्तहेर. तो व्यापाराच्या निमित्ताने मोगल छावण्यांमध्ये फिरत आणि सर्व माहिती गोळा करत असे. एकदा औरंगजेब एक मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होता. त्याने आपल्या सर्व सुभेदारांना आग्र्याला बोलावले होते. बाजीराव देशमुख देखील तिथे गेला, घोडे विकण्याच्या बहाण्याने. दरबारात त्याने ऐकले की औरंगजेब 30,000 सैन्यासह स्वतः दक्षिणेकडे येणार आहे. हा मोठा धोका होता. बाजीरावाने लगेच ही माहिती रायगडावर पाठवली. शिवाजी महाराजांनी तत्काळ निर्णय घेतला. आपण औरंगजेबाला इथे येऊ देणार नाही. आपण आधी हल्ला करू. आणि असाच घडला सुरतचा प्रसिद्ध लूट. शिवाजी महाराजांनी सुरत शहरावर यशस्वी हल्ला केला आणि औरंगजेबाची दक्षिणेकडे येण्याची योजना फसली. गुप्तहेर प्रशिक्षण. पण हे सर्व गुप्तहेर बनले कसे? कोण त्यांना प्रशिक्षण देत होते?
रायगडावर एक गुप्त ठिकाण होते, एक गुहा, ज्याला फारच कमी लोक ओळखत होते. तिथे बहारजी बागल स्वतः तरुणांना गुप्तहेर बनवण्याचे प्रशिक्षण देत असे. गुप्तहेर बनायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम आपले अहंकार सोडावे लागेल, बहारजी तरुणांना सांगत असे. तुम्हाला कोणी ओळखू नये असे तुम्ही व्हावे. तुम्ही दगडाप्रमाणे, झाडाप्रमाणे व्हा, वाऱ्याप्रमाणे व्हा, दिसता पण लक्षात येत नाही. प्रशिक्षणात अनेक गोष्टी शिकवल्या जात. भिन्न भाषा, फारसी, उर्दू, अरबी, वेशभूषा बदलणे, आवाज बदलणे, हावभाव नियंत्रित करणे, माहिती गोळा करणे, गुप्त लिखाण, कबुतरांच्या माध्यमातून संदेश पाठवणे, विषारी पदार्थांची ओळख, आत्मसंरक्षण. तुम्हाला पकडले तर काय करावे? एक तरुण विचारत. आपल्या महाराजांनी सांगितले आहे, जीव मोलाचा आहे. जर तुम्हाला पकडले तर खोटी माहिती द्या, वेळ घ्या आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करा. आत्महत्या करायची गरज नाही, पण कोणत्याही परिस्थितीत खरी माहिती देऊ नका. रत्नागिरीचा साधू. काही गुप्तहेर खूपच वेगळे होते. त्यापैकी एक होता रत्नागिरीचा साधू. त्याला कोणी त्याच्या नावाने ओळखत नव्हते. लोक त्याला फक्त महाराज म्हणत. हा साधू खूप प्रवास करत असे. कधी औरंगाबादेत, कधी बुरहानपुरात, तर कधी आग्र्याला. मोगल सरदार त्याला आदराने वागवत, कारण तो एक पवित्र साधू होता. पण रात्री जेव्हा सगळे झोपत, तेव्हा हा साधू मोगल छावण्यांमध्ये फिरत असे. तो त्यांच्या तोफखान्याची संख्या मोजत, सैन्याची संख्या बघत आणि सर्व काही आपल्या स्मरणात ठेवत असे. एकदा सिद्दी जोहर, एक आफ्रिकन मूळचा मोगल सेनापती, तोंकणावर हल्ला करणार होता. त्याचे सैन्य प्रचंड होते, पण रत्नागिरीच्या साधूने ती सर्व माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवली. शिवाजी महाराजांनी समुद्र मार्गाने सिद्धीला आश्चर्यकारक पराभव दिला. सिद्दी जोहर समजूच शकला नाही की शिवाजींना त्याच्या योजना कशा कळल्या. विश्वासघात आणि चाचणी. पण गुप्तहेरीच्या जगात विश्वासघातही होत असे. एकदा एक गुप्तहेर, ज्याला आपण दामोदर म्हणू, तो मोगलांना माहिती देऊ लागला. त्याला मोगलांनी मोठी रक्कम दिली होती. बहारजींना काहीतरी शंका आली. त्याने दामोदरची चाचणी घेण्याचे ठरवले. त्याने दामोदरला एक खोटी माहिती दिली. महाराज 10 दिवसांनी कल्याणावर हल्ला करणार आहेत. आणि खरोखरच मोगल सैन्य कल्याणात मोठ्या संख्येने जमा झाले. पण शिवाजी महाराज कल्याणाकडे गेलेच नाही. उलट त्यांनी दुसऱ्या दिशेने एका मोगल किल्ल्यावर हल्ला केला आणि जिंकला. दामोदरचा विश्वासघात उघड झाला. त्याला पकडण्यात आले. शिवाजी महाराजांनी त्याला म्हटले, दामोदर, मी तुला मारणार नाही, पण आता तू आपल्या स्वराज्याच्या कामासाठी दुप्पट परिश्रम करशील. तू मोगलांना खोटी माहिती पोहोचवशील आणि ते आपल्याला खरे समजतील. आणि असाच दामोदर एक दुहेरी गुप्तहेर बनला, जो मोगलांना खोटी माहिती देत राहिला आणि शिवाजी महाराजांसाठी काम करत राहिला. कबुतरांचे जाळे. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर व्यवस्थेत संदेशवहन खूप महत्त्वाचे होते. त्यासाठी कबुतरांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असे. रायगडावर एक विशेष विभाग होता, जिथे हजारो कबुतरांची देखभाल केली जात असे. प्रत्येक गुप्तहेराकडे काही विशेष कबुतरे असत, जे फक्त रायगडाकडेच येत. संदेश अतिशय लहान आणि सांकेतिक भाषेत लिहिले जात. फक्त शिवाजी महाराज आणि बहारजी यांनाच त्या सांकेतिक भाषेचा अर्थ समजत असे. उदाहरणार्थ, सूर्य उगवतो पूर्वेकडून, याचा अर्थ मोगल सैन्य पूर्वेकडून येत आहे. चंद्र पूर्ण झाला, याचा अर्थ योजना यशस्वी झाली. पाऊस सुरू झाला, याचा अर्थ युद्ध सुरू झाले. वीज चमकली, याचा अर्थ धोका निर्माण झाला. एकदा एक कबूतर मोगलांनी पकडले. त्यांनी संदेश वाचला, पण काहीच समजले नाही, कारण तो सांकेतिक भाषेत होता. जनतेतील गुप्तहेर. शिवाजी महाराजांचा गुप्तहेर जाळा इतका विस्तृत होता की सामान्य लोकही त्यात सहभागी होते. शेतकरी, कुंभार, सुतार, लोहार सगळेच माहिती पुरवत असत. एक धोबी होता, रघु धोबी. तो मोगल सैनिकांचे कपडे धुत असे. त्याला कळत असे की कोणते सैन्य कोठे जाणार आहे, कारण कपड्यांवरून माहिती मिळत असे. एक तेली होता, गणू तेली. तो मोगल छावणीला तेल पुरवत असे. तेलाच्या बदल्यात तो माहिती गोळा करत असे. एक महार होता, संभा महार. तो मोगल छावणीची स्वच्छता करत असे. कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते, पण तो प्रत्येक गोष्ट ऐकत होता आणि माहिती पुढे पोहोचवत होता.
शिवाजी महाराजांना हे माहीत होते की राज्य केवळ सैनिकांवर चालत नाही, तर सामान्य जनतेच्या सहकार्यावर चालते. त्यांनी या सर्व लोकांना आदराने वागवले आणि त्यांची योग्य काळजी घेतली. औरंगजेबाचा राग. औरंगजेब संतापला होता. त्याला समजत नव्हते की शिवाजींना त्याच्या सर्व योजना कशा कळतात. त्याने आपल्या सेनापतींना ओरडून म्हटले, माझ्या दरबारात गुप्तहेर आहेत, त्यांना शोधा आणि मारा. मोगलांनी अनेक निर्दोष लोकांना मारले. त्यांनी अनेक संशयितांना तुरुंगात टाकले. पण शिवाजी महाराजांचे खरे गुप्तहेर इतके हुशार होते की कोणी त्यांना पकडूच शकले नाही. एकदा तर औरंगजेबाने असे ठरवले की तो स्वतः कोणावरही विश्वास ठेवणार नाही. पण तरीही माहिती रायगडावर पोहोचत राहिली. कारण शिवाजी महाराजांचे गुप्तहेर केवळ माणसे नव्हती, ते एक विचार होता, एक समर्पण होते, स्वराज्याचे एक स्वप्न होते. 1666 साली शिवाजी महाराजांना आग्र्याला बोलावण्यात आले. हा एक सापळा होता. औरंगजेबाला त्यांना कोंडायचे होते. पण शिवाजी महाराज गेले, कारण त्यांना माहीत होते की त्यांचे गुप्तहेर त्यांची काळजी घेतील. आग्र्यात बाईसाहेब, तीच नृत्यांगना, तिने महाराजांच्या कैदेची सर्व माहिती गोळा केली. तिने पळण्याची योजना आखली आणि ती महाराजांपर्यंत पोहोचवली. आणि मग घडली ती प्रसिद्ध सुटका. फळांच्या टोपल्यांमध्ये लपून शिवाजी महाराज आग्र्यातून निसटले. या सुटकेच्या मागे होते अनेक गुप्तहेरांचे बलिदान. काहींनी आपला जीव दिला, काहींचा खुलासा झाला आणि त्यांना भयंकर छळ सहन करावा लागला. पण त्यांनी आपले काम केले. शिवाजी महाराज सुखरूप रायगडावर पोहोचले आणि तेव्हा महाराजांनी आपल्या गुप्तहेरांना बोलावून सांगितले, तुम्ही माझे खरे योद्धे आहात. युद्धभूमीवर लढणारे सैनिक दिसतात, पण तुम्ही न दिसणारे योद्धे आहात. स्वराज्याचा पाया तुमच्यासारख्या समर्पित लोकांवर आहे. उपसंहार. आजही जेव्हा आपण शिवाजी महाराजांच्या विजयांबद्दल ऐकतो, तेव्हा आपल्याला त्या अनामिक गुप्तहेरांची आठवण करावी. बहारजी बागल, बाईसाहेब, यशोजी, बाजीराव देशमुख, रत्नागिरीचा साधू, रघु धोबी, गणू तेली, संभा महार आणि अशा हजारो नावे ज्यांची नोंद इतिहासात झाली नाही. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून, आपले अस्तित्व लपून केवळ स्वराज्याच्या स्वप्नासाठी काम केले. ते खरे देशभक्त होते. शिवाजी महाराजांची महानता केवळ त्यांच्या शौर्यात नव्हती, तर अशा एका अद्भुत गुप्तहेर यंत्रणा निर्माण करण्यात होती. त्यांना माहीत होते की युद्ध केवळ तलवारीने नव्हे, तर माहितीने जिंकले जाते. आणि आजही जेव्हा आपण रायगडाकडे पाहतो, तेव्हा कल्पना करा, त्या भिंतींमधून किती संदेश गेले असतील, किती कबुतरे उडाली असतील, किती गुप्तहेरांनी आपले प्राण अर्पण केले असतील. स्वराज्याची ही गाथा केवळ तलवारींची नव्हे, ती गुप्तचरांची, समर्पणाची, बुद्धीची आणि अतूट निष्ठेची गाथा आहे. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेला बहिर्जी नाईक हे नाव देण्यात आले होते. ही एक संघटना होती जिने स्वराज्याच्या संरक्षणात अमूल्य योगदान दिले.